आपल्या महायुतीचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे पुन्हा एकदा फिक्स आमदार सन्माननीय सुभाष बापू देशमुख साहेब आपल्या सर्वांसोबत संवाद साधतायत। एकदा जोरदार टाळ्याने आपण आमंत्रित करूयात दक्षिण सोलापूर तालुक्याचे पुन्हा एकदा आमदार सन्माननीय सुभाष बापू देशमुख साहेब। आमदार सुभाष बापू देशमुख साहेब, आप आगे बढ़ो। जोरदार टाळ्याने आमंत्रित करूयात आदरणीय बापूंचं। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्री राम, जय जय श्री राम। भारतीय जनता पक्ष महायुतीचा आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब थोड्याच वेळात येत आहेत। व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, उपस्थित तमाम नागरिक बंधू आणि भगिनींनो, निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे। अनेक आरोप प्रत्यारोप आपण ऐकत आहात। असे काही आरोप ऐकतोय की ज्या आरोपामध्ये तथ्य नाही, पण भारतीय जनता पक्ष महायुतीचे सर्व उमेदवार हे गेल्या 5 वर्षातला केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्या समोर ठेवत आहेत। मी तमाम सोलापूरकरांचं मनापासून आभार मानतो। 2014ला आपण देशाचं परिवर्तन केलं, सोलापूर लोकसभेमध्ये परिवर्तन केलं। 2019ला परत माननीय मोदी साहेबाला आशीर्वाद दिले। राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस युती सरकारला संधी आपण दिली। 2019ला पण आपण संधी दिली। 2019ला महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला कल दिला, परंतु आपल्या मित्रपक्षांनी थोडंसं चुकीचं करून 2.5 वर्ष या राज्याची सत्ता भोगली। सत्ता भोगत असताना एकच काम केलं। 2014 ते 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस युती सरकारने जे निर्णय घेतलेले होते ते संपूर्ण निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला। मग ते सार्वजनिक हिताचे असो, वैयक्तिक लाभाचे असो, ते सर्व रद्द करण्यामध्ये खरं म्हणजे हातखंडा होता। आपल्या सर्वांच्या सौभाग्याने परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली आणि 2.5 वर्षामध्ये कामाचा झपाटा सुरू झाला। अनेक कामं, सार्वजनिक हिताची कामं मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात खूप मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला। याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजना खूप मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे सरकारने केलेला आहे। या राज्यातल्या शेतकऱ्यांचं वीज बिल
माफ करून टाकलेला आहे आणि पुढचे 5 वर्ष वीज मोफत मिळणार आहे. याचबरोबर दिवसा लाईट मिळाला पाहिजे म्हणून सौर ऊर्जाचे कृषी पंप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये 10% फक्त आपल्याला रक्कम भरायची आहे, 90% राज्य सरकार भरणार आहे. केंद्रानं जसं किसान सन्मान योजना सुरू केली, त्याच धर्तीवरती राज्यांनी सुद्धा दर वर्षाला 6,000 रुपये किसान सन्मान योजना सुरू केलेली आहे. या राज्यातल्या शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विम्याचं संरक्षण देण्याचा प्रयत्न किंबहुना लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षणाच्या आरोग्याची सोय सुद्धा या बांधकाम कामगाराची करण्याचा प्रयत्न आहे. हे सगळे वैयक्तिक लाभ आहेत. याचबरोबर विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ITI झालेले त्यांना 8,000 रुपये देत आहेत आणि पदवीधर जे आहेत त्यांना 10,000 रुपये देत आहेत. माझ्या सर्व या 12वी ITI आणि पदवीधर विद्यार्थ्यांना माझी नम्रपणाने विनंती आहे, या योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे. ही योजना ऑनलाईन करायची आहे, कुणाच्याही वशिल्याची गरज नाही. आपण थेट ऑनलाईन प्रकरण केलं तर आपल्याला 6,000, 8,000, 10,000 रुपयाच्या दर महिन्याला मिळकत सुरू होती. याचबरोबर राज्यातले अनेक विद्यार्थी आहेत, अनेक तरुण मित्र आहेत. या तरुण मित्राला स्वतःच्या पायावर उभा राहता यावं, तो नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा व्हावा, यासाठी विविध महामंडळ तयार केले आहेत. बसवेश्वर महामंडळ असेल, OBC महामंडळ असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, या कोणत्याही योजनाला बसत नसेल, अमृत योजना आहे. याचबरोबर या सर्व योजना ह्या 1 लाख रुपयापासून ते 15 लाख रुपयापर्यंत कर्ज हे लाभार्थ्यांनी कर्ज घ्यायचं आणि त्याचं व्याज महामंडळाने भरायचं. अशा एक ना अनेक योजना पुरुष वर्गासाठी, विद्यार्थ्यासाठी करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेब, अजित दादा पवार आणि देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सुरू केलेले आहेत. याचबरोबर तेवढाच न्याय महिला वर्गाला दिलेला आहे. या देशाच्या पंतप्रधानाचं 2014च्या अगोदर या देशात जगाच्या तुलनेमध्ये 11वा क्रमांक होता. तो आता 24ला 5व्या क्रमांकावर आलेला आहे. आणि माननीय मोदी साहेबांनी 29 येत्या 5 वर्षामध्ये 3ऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था घेण्याचा प्रयत्न आश्वासित केलेला आहे. याचबरोबर 2047ला या देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष होत आहेत. आणि या 100 वर्षामध्ये विकसित भारत कसा असावा यासाठी तमाम देशवासियांकडून सूचना मागवत आहेत. आणि त्या सूचना एकत्रित करून त्याचा प्रारूप आराखडा 2047ला कसा असावा ह्याचा तयार करून विकसित भारत करण्याचा स्वप्न तमाम भारतवासियाला दाखवत आहेत. आणि याच्यामध्ये जाणीवपूर्वक माननीय मोदी साहेबांची इच्छा आहे, या देशातला 50% या महिला आहेत. आणि विशेष करून महिलाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, महिलासुद्धा स्वाभिमानानं जगल्या पाहिजे. महिलांनी पुरुषांच्याकडे हात पसरू नये म्हणून महिलांचा सुद्धा मान सन्मान करण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या सुद्धा वैयक्तिक लाभाच्या योजना चालू केलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला आठवत असेल, राज्य सरकारने
50% बसची सवलत दिलेली आहे आपल्याला. बचत गटामध्ये कर्जाच्या मर्यादा वाढवलेल्या आहेत. बचत गटाने उत्पादन केलेल्या मालाची विक्रीची व्यवस्था राज्य सरकारने जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मुंबईच्या ठिकाणी मार्केट हब उभा करण्याचं ठरवलेलं आहे. कारण या देशातल्या महिलांनी उत्पादन केलेल्या मालाला विक्रीची सोय व्हावी, त्याला न्याय मिळावा म्हणून सातत्यानं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. लेक लाडकी मुलीचा जन्म झाल्यापासून वय वर्ष 18 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यानं 1 लाख रुपये देण्याचा संकल्प महाराष्ट्राच्या युती सरकारने केलेला आहे. याचबरोबर सर्वात महत्त्वाची आणि आवडती योजना कोणती आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1,500 रुपये दर महिन्याला सुरू केलेले. आता परत जाहीरनाम्यात सांगितलंय 2100 रुपये देणार म्हणून सांगितलं. अशा एक ना अनेक योजना पुरुष वर्ग असेल किंवा महिला वर्ग असेल याच्यासाठी योजना सुरू केलेल्या आहेत. माझी नम्रपणाने आपल्याला विनंती आहे, 2019ला उबाटाचं सरकार आलं आणि उबाटाच्या सरकारने काय केलं तर देवेंद्र फडणवीसच्या योजना सर्व बंद करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण जर चुकलात, महाराष्ट्रातली जनता चुकली, सोलापूर जिल्ह्यातली जनता चुकली, तर मला असं वाटतंय उबाटाचं एकच ध्येय असणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आत्ता ज्या मी सांगितल्या या योजना याच्यापेक्षा अधिक योजना आहेत. या योजना आपल्याला बंद करायच्या आहेत का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे खरं म्हणजे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, या योजना आपल्याला कंटिन्यू करायच्या असतील, सार्वजनिक विकासाच्या योजना करायच्या असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना किंबहुना ह्याच्यामध्ये वाढ करायची असेल तर आपल्याला नम्रपणाने विनंती करतोय, जागे व्हा. ह्या लोकांच्या भूलथापाला बळी पडू नका, खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, कोणत्याही दबावाला बळी पडू नका. एकच करा, या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कमळ असेल, ज्या ठिकाणी घड्याळ असेल, ज्या ठिकाणी धनुष्यबाण असेल, त्या ठिकाणी आपण सर्वांनी प्रचंड मताने महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं असं आपल्याला कळकळीचं आव्हान करतो. करत असताना मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपण हे राष्ट्रीय काम आहे, प्रत्येकाला सांगा मतदान करणं हे क्रमप्राप्त आहे. सर्वांना कंपल्सरी करा, मतदान केलं का विचारा, आग्रहानं मतदानाला घेऊन जावा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, येत्या 20 तारखेला आपण महायुतीच्या सर्व उमेदवाराला निवडून देऊन महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणावं असं कळकळीचं आवाहन करतो. मला संयोजकाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचं मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सभेप्रसंगी आपल्या सर्वांना येणाऱ्या 20 तारखेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मतदारसंघांना या सगळ्या मतदारांना बापूंना विक्रमी मताधिक्यानं निवडून इथं द्यायचं आहे आणि असं आवाहन बापूंनी या प्रसंगी केलं.